नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट. मी मुक्ता. आज 22 जानेवारी 2026चे 5 महत्त्वाचे बाजारभाव: सोयाबीन, तूर, कापूस, कांदा आणि कारली. सोयाबीन बाजारभाव. आज सोयाबीनचे दर स्थिर ते मजबूत आहेत. दर 4,000 रुपयांपासून 5,800 रुपयांपर्यंत नोंदले गेले. दिग्रसमध्ये पिवळ्या सोयाबीनला 5,800 रुपये कमाल भाव, तर देवणीमध्ये सरासरी 5,400 रुपयांपर्यंत दर दिसतोय. म्हणजेच दर्जेदार मालाला जास्त भाव मिळतोय. तूर बाजारभाव. तूर बाजारात आज उच्च दर टिकून आहेत. गंगापूर काळीमध्ये 8,380 रुपये कमाल दर आणि कारंजा येथे सरासरी 8,270 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. मोठी आवक असतानाही अकोलामध्ये दर मजबूत राहिले आहेत. कापूस बाजारभाव. कापूस दर आज 8,000 रुपयांच्या आसपास स्थिर आहेत. अकोला बोरगाव मंजूमध्ये 8,150 रुपये आजच्या सर्वाधिक कमाल दर, तर बार्शी टाकळीमध्ये 8,010 रुपये फिक्स दर दिसतोय. आवक जास्त असूनही दर टिकून आहेत, याचा अर्थ मागणी कायम आहे. कांदा बाजारभाव. कांद्यात मात्र आज मोठी तफावत आहे. सोलापूरमध्ये आवक प्रचंड असल्यामुळे कमी दर 100 रुपयांपर्यंत घसरलाय, पण चंद्रपूर आणि कामठीमध्ये दर मजबूत असून सरासरी 2,300 ते 2,290 रुपयांपर्यंत आहेत. तसेच नागपूर पांढरा कांदा सरासरी 2,000 रुपयांपर्यंत मिळतोय. कारली बाजारभाव. कारलीला आज चांगली मागणी आहे. नागपूरमध्ये दर 6,000 ते 6,500 रुपये आणि पनवेलमध्ये 5,500 ते 6,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. मुंबई पुणे भागात दर 3,500 ते 4,000 रुपयांच्या आसपास स्थिर आहेत. शेतकऱ्यांसाठी सल्ला: माल स्वच्छ, कोरडा, ओलावा कमी आणि ग्रेडिंग करून विकला तर नक्की फायदा होईल. आणि नेहमी 2-3 बाजार समित्यांचे दर तुलना करून मग विक्री करा. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.